मित्रांनो बघा, फोटो काढण्यासाठी लहान मुलं सुद्धा येतात आणि आपल्याकडे विठ्ठल नाना येतील आणि आपण मुलाखत नाही घेणार असं होणार नाही आपल्या चॅनल मार्फत. आणि नानाचं मोठेपणा असं आहे की आपल्याला कधी नाही बोलत नाही. आणि आज थोडे नाना नाही बोलत होते कारण का समोरचा दुसरी जी शर्यत झाली बकासूर होतं. आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे बकासूरवरती नानांचं किती प्रेम आहे हे आज नानांनी आपल्या चॅनल मार्फत दाखवून दिलं. कारण पहिली बाईट सुद्धा मिलिंद शेटपाटे यांची पडली तर नाना एक शब्द नाही बोलले. कारण का शेवटी आवडीचा बैल तो आवडीचा असो, किती कोणी काही बोललं तरी नानाच्या हृदयात बकासूर नेहमी असेल. नाना, आज उसाटणे मैदान येण्याचं कसं काय तुमचं नियोजन झालं? उसाटणे मैदानात काल आपला तेजा घरचा पळाला, घरची गाडी काल पळाली. काल गाडीचं गटपास झाला, पाऊस पडल्यामुळे कॅन्सल झालं मैदान. आणि मिलिंद शेटनी सांगितलं की नाना काय बी करून तुम्हाला यायला लागते. म्हणलं चालतंय. परत म्हणजे सकाळी पावसाच्या जेव्हा सांगतो, सकाळी त्यांचा मला 6 वाजता फोन आला मिलिंद शेटचा की यायला लागते नाना काय बी करून. नाना, तुमचं आणि मिलिंद शेट पाटील दादा यांचं नातं म्हणजे एक घनिष्ठ मैत्रीपूर्ण नातं झाले. ते तुमच्या वाचून नाही राहू शकत, तुम्ही त्यांच्या गाडीवरती जर मोठी कोणती शर्यत असेल तर तुम्हीच बसले पाहिजे. त्याचा एवढा ठाम विश्वास त्यांच्यावर. विश्वास आहे आपल्याला. काय बोलेल त्यांच्याबद्दल? विश्वास आहे त्यांचा भरपूर आपल्याला. भरपूर. आज 2 शर्यती झाल्या, दोन्ही गुलाल घेतलं, कसं वाटते? शर्यती गुलाला महत्वायचं. गुलाल शिवाय काय आहे या क्षेत्रात? पैशाला कोणी विचारत? गुलालाची किंमत आहे ती महत्वाची. दादा, आज बकासूर तुमच्या हृदयात इतका आहे, कधी त्यांना जाऊ शकत. आज जरी तो समोरून हरला असेल तरी तुम्हाला कुठेतरी ते लागलं असेल, कारण का तुम्ही आज विरोधात होते. पण काय बोलत तो नको. बघा, अजून सुद्धा नाना नाही बोलत. ठीक आहे नाना, आपण तो विषय नाही घेऊया. आणि सध्या आता घाटावरती तुम्ही नवीन खरेदी केलेलं तेजा नाव करतोय, नंबरात राहतोय. कशी काय म्हणजे पारख कशी केली तेजा बैलाची? त्याच्या बैल आम्ही आधी पळाला बघितला होता, पळलेला होता बैल मी. त्याच्यानंतर मग तो बैल बघून घेतला. नाना, मुंबईमध्ये आल्यावरती कसं वाटतं जेव्हा ही लहान मुलं तुमच्याकडे एकात फोटोसाठी हे करतात? लहान मुलांची आवड आहे म्हणून परत शेट म्हणले आता नाना पुढच्या वर्षी यायला लागल म्हणून पावसाच्या म्हणजे पाणी पडली की संपले विषय. दादा, हौसेन आला आणि आता पाण्याची पण सावट वाटत होती, पण नशिबाने लवकर गाडी आज निघाली. नाही, प्रेक्षकांची इच्छा होती शर्यत बघायची, त्यासाठी लवकर घेतली शर्यत. नाना, आता प्रेक्षकांना आता तुम्ही भुंगावरती तर तासाच ड्रायव्हर, पण तुमच्या आवडीचे दुसरे बाळा मला सुद्धा आहेत, राहुल दादा आणि मथुरला सुद्धा तुम्ही यापूर्वी हाकललेलं आहे. तर आम्हाला आतुरता आहे की मथुरच्या गाडीवरती पुन्हा कधी दिसणार तुम्ही? कसंही आपल्याला जे फोन करेल त्यांच्याकडे कसं उगवायचे तवायचे जाण्यात त्याला काय अर्थ नसतो. म्हणजे कसं ती बैल मालक नाराज होत नाही, ती नाराज होत नाही, असं होतं. नक्कीच. तुम्हाला एवढं भरभरून जे प्रेम भेटतं बघा, जेव्हा तुमचा पडतीचा काळ होता तेव्हा तुम्हाला खूप सारे जीपे वगैरे आले तुमच्यासाठी, म्हणजे तुम्हाला बैल खरेदी करण्यासाठी सुद्धा मदत आली. एवढं प्रेम प्रेक्षकांकडनं भेटतं, काय बोलेल तुम्ही? प्रेक्षकांचे सगळ्यात मोठा त्याचा आशीर्वाद आपल्याला प्रेक्षकांचा. दादा, तुम्हाला अजून असं वाटते का अजून तुमच्या दावणीला तुम्हाला जसा हवाय तसा बैल आला नाही, असं वाटते का? अशी काय अजून खरेदी तुमच्या नजरेत अजून कोणता बैल आहे का तो कायमचा आपला असेल आणि नाव करेल पुढे? आपल्याकडे किती झालं तर आपण कसं आहे, शक्यतो बैल विकत नाही. आता घरी 2-3 वासरं आहेत, त्यातले वासरू तो एक वासरू तर निवडलं भारत खाली त्याच्यावर पळालेला. पण नक्कीच तुमच्या हातामध्ये जादू आहे. जो कोणता हातामध्ये जादू नाही आपल्या, फक्त काय प्रेक्षकात आपल्याला आशीर्वाद भरपूर आहे. तुम्ही येणारे आता नवजवान जे ड्रायव्हर होत आहेत ते सुद्धा चांगले गाडी हाकलतात आणि नावरूपाला येतात. तुम्ही जे शिक्षण घेतलंय, तुम्ही जे लहानपणापासून तुमचा अनुभव आहे, तुम्ही बैलगाडी चालताना काय मेसेज द्याल, म्हणजे काय अनुभव सांगाल? काय नाही, फक्त कोणाचे असो गुलाला कसा जाईल, विरोध जरी असला तरी गाडीवर बसल्यावर तो विरोध विषय सोडून द्या. नाहीतर त्यापेक्षा गाडीवर बसून नाही, त्या मला सांग. कारण ज्या बैलाचा विजय होती त्याचा विजय करून द्यायचा काय प्रयत्न करायचा. आधीचं बैलगाडा शर्यतीचं क्षेत्र आणि आताच्या बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रामध्ये काय फरक वाटतं? भरपूर बदल झाला. काय होतं म्हणजे तो काल जरा दाखवा ना आम्हाला, कसा होता? पहिले कसं होतं की ज्याच्याकडे बैल येईल त्याच्याकडेच बैल पाळायचा. आता इथलं आता मुंबईची पैरं होतं त्यामुळे चांगलं आहे. आता तसं चांगलंच आहे, कारण कसं लय भाड्यानं बैल आणा लागत नाही, ते झाल्यावर चालते ना. नक्कीच. आणि आज 2 शर्यतीचा गुलाल झाला आणि आज मिलिंद दादा पहिल्या बाईटमध्ये म्हटले की भुंगा घाटावरती जाणार आहे, मुंबईमध्येच राहणार आहे. भुंगा जाणार आहे आता तुम्ही, म्हणजे भुंगाला घेऊन जाणार. आज काय त्यांना मी सांगितलं, मला मोठा आठला पडला की मला बैल वर पाहिजे, शेटने सांगितलं घेऊन जावा. अच्छा, भुंगाच्या पायऱ्यात तेजाच असणार आहे ना? कुठलाही पळेल तसं. आणि कधी गाडी करते, कधी गाडी पळू शकते. कोणत्या मैदानासाठी नेताय भुंगाला?
हे मोठं ह्याचं मैदान नाही आता मोठं मैदान होणार आहे 3 त्याच्यासाठी. लाखाचं. तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद, आभार आहे आणि असंच प्रेम आमच्यासोबत राहू द्या तुमचं. धन्यवाद. बाय. So, चला मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे आपल्या दादांची मुलाखत झालेली आहे. आणि तुमच्यासाठी खास मुलाखत नाही घेणार असं होणार आहे, म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. प्रयत्न करतो की मी अशी मुलाखत तुमच्यापर्यंत येण्याचा. बाय.